महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% कोटा कुठला असतो? मग गव्हर्नमेंटलाही 15% असतो आणि प्रायव्हेट कॉलेजलाही 15% असतो. याबद्दल आपण आज सविस्तर जाणूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंट्सला कन्फ्युजन आहे की डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे हे कोणतं रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर महाराष्ट्र स्टेटचा 15% BMS चा कोटा कोणता, तर याबद्दल मी आज सविस्तर माहिती देणार आहे. डबल ए ट्रिपल सी मध्ये ऑल इंडियामधले गव्हर्नमेंट कॉलेजेस पार्टिसिपेट करतात 15% जागांसाठी. समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एक BMS चं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्या 85% जागा महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंग मधनं भरल्या जातात आणि 15% जागा ह्या डबल ए ट्रिपल सीच्या राऊंड मधनं भरल्या जातात. हे झालं फर्स्ट. त्यानंतर डबल ए ट्रिपल सी मध्ये डीम कॉलेजेस जसं DY पाटील आहे, प्रभारा लोणी आहे किंवा हे जे डीम कॉलेजेस आहेत, तर हे डीम कॉलेजेसही डबल ए ट्रिपल सी मधून फॉर्म भरले जातात, म्हणजे यांचे सेपरेटली फॉर्म आहे. हे झालं डबल ए ट्रिपल सी बद्दल. सेकंड जे आहे तर महाराष्ट्र स्टेट मधलं एक प्रायव्हेट कॉलेज आहे, त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये 85% जागा म्हणजे फॉर एक्झाम्पल सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाशिक मधलं, या कॉलेजेसमध्ये टोटल 100 जागा आहेत. तर 100 पैकी 85 जागा या महाराष्ट्र स्टेटच्या 85% कोटामधनं फॉर्म भरला जातो. म्हणजे तुम्ही जो नॉर्मल रजिस्ट्रेशन करता महाराष्ट्राचं, तर त्याला म्हणता 85%चं रजिस्ट्रेशन करणं. त्यानंतर त्यामधल्या ज्या 15% जागा आहेत, तर त्या महाराष्ट्र स्टेटच्या प्रायव्हेट कोटामध्ये 15% जागा असतात. महाराष्ट्र स्टेटमध्ये जो कोटा आहे म्हणजे त्याला म्हणता ऑल इंडिया कोटा, तर त्या ऑल इंडिया कोटामध्ये 15% जागा आहे. या जागांमध्ये विद्यार्थ्यांना अदर स्टेटचेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात, बट किती टक्के? ओनली 15% जागांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असं आहे की आम्ही तो फॉर्म भरायचा आहे की नाही, डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन कोणी करावं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, डबल ए ट्रिपल सी मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं? ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये BMS गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, पहिलं BMS गव्हर्नमेंट अदर स्टेट. सेकंड, ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे, अकॉर्डिंग टू युअर चॉईस. हे झालं फर्स्ट क्लिअर. सेकंड जे आहे, महाराष्ट्र स्टेट मधलं जे 15% आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पॅरेंट्स काही कामानिमित्त कर्नाटकाला शिफ्ट झाले, त्यांचं तिथलं डोमेसाईल बनलं, काही पॅरेंट्स गुजरातला शिफ्ट झाले किंवा वापी, दीव, दमण या ठिकाणी शिफ्ट झाले, त्यांचं डोमेसाईल चेंज झाले आता, तर ते विद्यार्थी 85% मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत आहे, बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोटा खूप उपयोगी आहे. त्यामध्ये असं की त्या 15% कोटामध्ये कुठल्याही प्रकारचं डोमेसाईल लागत नाही. तो ओपन कोटा असल्यामुळे अदर स्टेटचेही विद्यार्थी त्या कोटामध्ये पार्टिसिपेट करतात. या पार्टिसिपेट केल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात एंट्री करायला परमिशन भेटते BMS साठी, प्रायव्हेट कॉलेजमधल्या 15% कोट्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बाहेरच्या स्टेटमध्ये, मग फक्त बाहेरच्या स्टेटचेच अप्लाय करू शकता का? नाही, यामध्ये महाराष्ट्रातला विद्यार्थीही 15% कोटामध्ये अप्लाय करू शकतो. तो त्याचा विदाउट डोमेसाईल दाखवता तो तिथे अप्लाय करू शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय का करावं? ज्या विद्यार्थ्यांना 5 लाख ते 5 लाख पेक्षा जास्त रँक आहे, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस कमी आहे. बट चान्सेस वाढवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी त्या 15% मध्ये जर काउन्सिलिंग केली प्रायव्हेट कॉलेजच्या, तर तुमचे चान्सेस वाढतात. जे चान्सेस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 20 ते 30% आहे की तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं प्रायव्हेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्यामधनं, ते तुम्ही जर 15% मध्ये जर गेला तर तुमचे चान्सेस डबल होण्याचे म्हणजे डबल चान्सेस होतात, म्हणजे 60 ते 70% ऍडमिशन किंवा नंबर लागण्याचे चान्सेस भेटतात, म्हणजे कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन होण्याचे चान्सेस बनतात. यासाठी महाराष्ट्रातले विद्यार्थीही अप्लाय करू शकतात. मग अजून खूप मोठा क्वेश्चन असा असतो की आम्ही जर ऑल इंडिया कोटातून जर गेलो तर तिथे आम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स भेटणार का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स भेटणार, अकॉर्डिंग टू OBC च्या रूल नुसार कॅटेगरी बेनिफिट्स भेटणार. तर हे आहे डबल ए ट्रिपल सी अँड महाराष्ट्र स्टेट BMS 15%. याबद्दल कन्फ्युज होऊ नका. ज्याही विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली या कोटामध्ये अप्लाय करायचं असेल, अदर स्टेटमध्ये ते शिकत असणार, आता त्यांचं 10वी 12वी अदर स्टेटमध्ये झालेलं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी पण आणि महाराष्ट्र स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी जर ऍडमिशन चान्सेस जर वाढवायचे असतील तर नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टीमला कॉन्टॅक्ट करा, याबद्दल पूर्ण माहिती मिळवा आणि तुमचं ऍडमिशन तुम्ही फायनल करू शकता अशाद्वारे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल मध्ये गायडन्स भेटत नाहीये की अदर स्टेटमध्ये आम्ही जर MBA 11, 10वी आणि 12वी केलंय आणि आम्हाला जर महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचंय BMS साठी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. माझं स्वतःचंही पर्सनल काउन्सिलिंगही तुम्ही घेऊ शकता आणि आमच्या टीम सोबतही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.